रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याची सरकारनं 50,000 रुपयात बोळवण केली आहे। हा त्याच्यावर अन्याय आहे, कारण त्यानं पाप केलेलं नाही। केंद्र सरकार असो राज्य सरकार असो यांच्या चुकीच्या धोरणामुळे आपली शेती तोट्यात आहे। ती तोट्यात असताना सुद्धा त्यानं ती फायद्याची करण्याचा प्रयत्न केला, त्यानं स्वतःच्या पोटाला चिमटा काढला, मात्र तुमचं कर्ज थकू दिलं नाही, तो रेग्युलर राहिला। मात्र आज त्याला देण्याची वेळ आली, त्यावेळेस तुम्ही थकीतांना प्राथमिकता दिली आणि त्याला उचलून बाजूला फेकलं। 2017 मध्ये श्री देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते, त्यांनी 1.5 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं। ते माफ करत असताना त्यांनी 25,000 रुपये रेग्युलर वाल्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं आणि त्यानंतर 2च वर्षांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी 2019 मध्ये 2 वर्षाचंच फक्त 25,000चे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान केलं। आता 2019 ची कर्जमाफी होऊन 6 वर्ष लोटलेले आहेत। 6 वर्षानंतरही तुम्ही तीच कर्जमाफी आणि तीच प्रोत्साहनपर रक्कम फेकून मारत असाल तर सरकार तुम्ही चुकताय। सरकार तुम्ही शेतकऱ्यावर अन्याय करताय, तुम्ही रेग्युलर भरणाऱ्याची थट्टा करताय, त्यानं पाप केलेलं नाहीये। म्हणजे 2017 मध्ये 25,000 प्रोत्साहन लाभ, 2च वर्षानंतर 25,000चा 50,000 होतो, मग 6 वर्षानंतर किती होतो? 2 लाखापेक्षा जास्त होतो। 2 लाखापेक्षा जास्त नकोय, 2 लाखच आम्हाला हवाय। जो रेग्युलर भरणारा शेतकरी त्याच्या मनामध्ये अन्यायाची भावना का निर्माण झाली मुख्यमंत्री महोदय? पहिला मुद्दा म्हणजे काय, तुम्ही 2 लाखाच्या आतलं सगळं कर्ज माफ करताय। जे 2 लाखाच्या वरती आहेत त्यांना सुद्धा ओटीएस राबवताय। ओटीएस मधून एखाद्या शेतकऱ्यावर 3 लाख असेल तर 2 लाख सरकार देणार, त्या वरच्या 1 लाखामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा ओटीएस मध्ये त्याला 25-30च भरावं लागणार। म्हणजे जो वारंवार तुमचं कर्ज थकवतो त्याच्या 2 लाखाच्या आतलं सरसकट माफ करणार, वरचं जे आहे त्याला ओटीएस राबवणार आणि जो रेग्युलर राहतो त्याला तुम्ही काहीच देणार नाही, 50,000 फेकून मारला। दुसरा मुद्दा, मुख्यमंत्री महोदय वारंवार प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुम्ही म्हणता की बँकिंग सिस्टीम वाचली पाहिजे। अरे ती बँकिंग सिस्टीम वाचवणारा शेती क्षेत्रातला कणा हा रेग्युलर भरणारा शेतकरी आहे आणि तुम्ही त्याच्याच पाठीत लाथ घालताय, तुम्ही त्याच्या पाठीत खंजीर खुपसताय। लाज वाटली पाहिजे सरकार तुम्हाला। सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात लढताना त्यानं त्याचं कर्ज भरलंय, तो रेग्युलर राहिलाय, त्याचा सन्मान करण्याऐवजी त्याची थट्टा करत असाल तर हे सहन केलं जाणार नाही। आणि मी शेतकरी मायबापांनो तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीनं थकीतांसाठीचा लढा चालू होता, ज्या पद्धतीनं त्यांच्यासाठी आपला आवाज बुलंद होता, त्या पद्धतीनं शेतकऱ्यांमध्ये भेदभाव न करता रेग्युलरही आपलाच आहे, थकीतही आपलाच आहे, थकीतांना न्याय मिळतोय, रेग्युलर वाल्यावर अन्याय होतोय तर त्याच्यासाठी सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे। शेतकरी नेते अजितदादा नवले असतील, रविकांत तुपकर असतील, राजू शेट्टी साहेब असतील, या सगळ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। किसान सभेने त्यांच्या आंदोलनाची घोषणा केली आहे, रविकांत तुपकरांनी त्यांच्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे। या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि कोर्ट सुद्धा आपल्या बाजूने निर्णय देऊ शकतं की 17 मध्ये 25,000 फेकून मारता, 19 मध्ये 50,000 देता आणि त्याच्यानंतर 6 वर्षानंतरही ते 50,000च ठेवता आणि जो तुमची बँकिंग सिस्टीम वाचवतोय त्याच्यावर अन्याय करता, हे चुकीचं आहे। अशानं जो रेग्युलर वाला आहे तो कदाही कर्ज भरणार नाही, तो तसाच थकीत राहील। त्याच्यामुळं रेग्युलर वाल्यांची संख्या वाढवायची असेल तर 2 लाख रुपये अनुदान देना पडेगा प्रोत्साहन, हे मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे। त्यामुळं लढाईसाठी सज्ज राहा। कार्यक्रम टप्प्यात आलाय, तो केल्याशिवाय माघारी यायचं नाही। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।